उच्च स्थान आणि लोकप्रियता मिळवणे कदाचित अनेकांची स्वप्ने असतील, परंतु ज्याला सर्वोच्च स्थान आणि श्रेष्ठ नाव देण्यात आले आहे, ती व्यक्ती आपणास ठाऊक आहे काय? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, श्रेष्ठ केले जाणे किंवा अतिउच्च स्थान मिळणे याबाबत जगिक विचार खूप वेगळे असतात. कारण अशा गोष्टी प्राप्त होणे म्हणजे एक मानाचे स्थान, जगप्रसिद्ध होणे, मान मिळणे असे जगात समजले जाते. परंतु याच गोष्टी येशू ख्रिस्ताच्या बाबतीत कशा होत्या हे पाहणे आवश्यक आहे. कारण वचन असे म्हणते की देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण हेच पाहणार आहोत की या वचनाचा नक्की अर्थ काय आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, फिलिप्पिकरास पत्र ह्याच्या 2 अध्यायाचे अध्ययन आम्ही सुरू केले आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला, तेव्हा तो तुमच्या व माझ्यापासून थोडा वेगळा होता. आम्ही जगण्यासाठी या पृथ्वीवर येतो. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर मला मरायचे नाही, मला जगावयाचे आहे. मी माझ्या सेवेच्या एका सुंदर काळामध्ये सध्या आहे आणि प्रभू परवानगी देईल तोपर्यंत मला जगायचे आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त मरण्याकरिता या जगात आला. तो या पृथ्वीवर जगण्याकरिता नव्हे तर मरण्याकरिता आला. मृत्यू सोसेपर्यंत तो आज्ञाधारक बनला. त्याने स्वतःला स्वे इच्छेने अर्पण केले. मला मरावे लागेल, परंतु माझी तशी इच्छा नाही. त्याला मरावे लागणार नव्हते, परंतु त्याची तशी इच्छा होती. कारण जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या तुम्हाला व मला तारण प्राप्त व्हावे याकरिता मरण पत्करण्याची त्याची इच्छा होती. तो योहानकृत शुभवर्तमान 10 अध्याय 15, 17 आणि 18 या वचनांमध्ये म्हणाला. योहानकृत शुभवर्तमान 10 अध्याय 15, 17 आणि 18 वचने. आणि मी आपला जीव मेंढरांसाठी देतो. यास तो बाप माझ्यावर प्रीती करतो, कारण मी आपला जीव देतो यासाठी की तो मी परत घ्यावा. कोणी तो माझ्यापासून काढून घेत नाही, परंतु मी आपणच होऊन तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. प्रभू येशूच्या मानहानीतील शेवटची व 7वी पायरी ही आहे की त्याने वधस्तंभावरचे मरण सोसले. त्याने मरण स्वीकारण्या इतका आज्ञाधारकपणा दाखविला. एवढेच नाही, तर त्याने वधस्तंभावरील मरण पत्करण्या इतका आज्ञाधारकपणा स्वीकारला. आजच्या भाषेत जर आपण म्हटले की येशू ख्रिस्त विद्युत वाहिनी असलेल्या खुर्चीवर किंवा गॅस चेंबरमध्ये किंवा गळफास लावल्याने मरण पावला, तर त्याचा आमच्या मनावर अधिक परिणाम होईल. अशा प्रकारचे लज्जास्पद मरण त्याने पत्करले. तो गौरवाच्या अत्यंत उंच शिखरावरून मानहानीच्या अत्यंत खालच्या पातळीवर आला. श्रोत्यानो, पवित्र शास्त्र जुन्या करारात अनुवादाच्या पुस्तकातील 21व्या अध्यायाच्या 23व्या वचनात सांगते. अनुवादाचे पुस्तक 21वा अध्याय आणि 23वे वचन. जो टांगलेला आहे तो देवाचा शापित आहे. म्हणजे वधस्तंभावर टांगले जाऊन मरणे हे शापित असण्याचे प्रतीक होते. प्रभू येशूने ती शापित अपराध्याची जागा स्वीकारली. यशाया संदेष्टा त्याचे रास्त वर्णन करून यशायाचे पुस्तक 53 अध्याय 7 आणि 8 वचनांमध्ये म्हणतो. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 7 आणि 8 वचने. तो जाचलेला होता तरी त्याने आपणाला नम्र केले आणि आपले तोंड उघडले नाही. जसे वधावयाला नेलेले कोकरू आणि जशी आपल्या कातरणाऱ्या पुढे मेंढी मुकी असते, तसा तो होता. त्याने आपले तोंड उघडले नाही. जुलूम करून व न्याय ठरवून तो काढून नेलेला होता.
आणि त्याला जिवंतांच्या भूमीतून छेदून टाकले. माझ्या लोकांच्या अपराधांमुळे तो हाणलेला होता, असा विचार त्याच्या पिढीपैकी कोणी केला? होय श्रोत्यानो, ख्रिस्ताने नम्रता तुमच्या व माझ्या पापांकरिता स्वीकारली. त्याचे मानवाकडे या पृथ्वीवर येणे, येथे दासाप्रमाणे जगणे, एखाद्या अपराध्याप्रमाणे मरण सोसणे, हे सर्व त्याने स्वतःहून स्वीकारलेली मानहानी होती. यशायाचे पुस्तक 53 अध्याय 2 आणि 3 या वचनांमध्ये त्याच्या या स्वतःहून स्वीकारलेल्या अपमानास्पद जीवनाचे आणखी स्पष्ट असे स्वरूप दिसते. यशाया 53 अध्याय 2 आणि 3 वचने, कारण तो त्याच्या पुढे दुबळ्या कोंबासारखा वाढला आणि सुक्या भूमीतील मुळासारखा तो उगवला. त्याला रूप नाही आणि शोभा नाही. आम्ही त्याला पाहतो तेव्हा तो आम्हाला हवासा वाटावा अशी सुंदरता त्याला नाही. तो धिक्कारलेला व मनुष्यांनी टाकलेला, दुःखाचा पुरुष व दुखण्याची ओळख असलेला होता. आणि ज्याच्यापासून लोक आपले मुख झाकतात असा तो तुच्छ मानलेला होता, आणि आम्ही त्याला मानले नाही. श्रोत्यानो, हे असे तुच्छ रूप प्रभू येशूने स्वतःवर घेतले. त्याने आपले स्वर्गीय गौरव बाजूला ठेवून मानवामध्ये मानव बनून वस्ती केली, यासाठी की त्याच्या अशा जगण्याद्वारे तुम्हाला व मला जीवन प्राप्त व्हावे आणि ते विपुल प्राप्त व्हावे. त्याने वधस्तंभावरचे शापित लज्जास्पद मरण पत्करले. खरे तर तुमचे व माझे पाप त्याच्यावर लादण्यात आले होते. त्याने त्या पापाच्या क्षालनाकरिता स्वतःचे अर्पण केले. त्याने तुमच्या व माझ्याकरिता मृत्यू पत्करला, यासाठी की तुम्हाला व मला त्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, पाप क्षमा प्राप्त व्हावी. देवाधिदेवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने आपले स्वर्गीय गौरव सोडून स्वतःला असे शेवटच्या टोकापर्यंत रिक्त केले. देवाने त्याच्यावर सोपवलेले काम पूर्णत्वास नेले. त्याने मानवाकरिता तारण सिद्ध केले. आता मानवाला एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपली सर्व पापे, आपला अहंकार पदरी घेऊन प्रभू येशूला स्वतःचा प्रभू आणि तारक म्हणून स्वीकारायचे आहे. देवाने मानव देह धारण करून मानवाशी समेट करण्याकरिता एक पाऊल उचलले. आता मानवाने त्याच्या दिशेने विश्वासाने एक पाऊल उचलायचे आहे. त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारायचे आहे. ही गोष्ट मानवाच्या अहंकाराला ठेच लावणारी आहे, परंतु प्रभू येशूच्या या अप्रतिम नम्रतेसमोर मर्त्य मानवाचा अहंकार किती क्षुद्र व मूर्खपणाचा आहे. ख्रिस्ताची चित्तवृत्ती श्रोत्यांनो अशा प्रकारची अद्वितीय व अप्रतिम आहे. आता आम्ही देवाची चित्तवृत्ती पाहूया, किंवा त्याची इच्छा येशूविषयी काय आहे ते पाहूया. ख्रिस्ताला गौरव देणे ही देवाची चित्तवृत्ती आहे. आम्ही 7 पायऱ्या खाली उतरण्याच्या पाहिल्या. आता वर चढण्याच्या 7 पायऱ्या कोणत्या ते आपण पाहूया. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 9 वचन सांगतं, ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. पहिली वर चढण्याची पायरी ही की देवाने त्याला फारच उंच केले. आज देव जो पिता याचा या विश्वात सर्वात मोठा हेतू हा आहे की जे विश्व त्याने निर्माण केले त्या विश्वात येशू ख्रिस्ताला गौरव प्राप्त व्हावे, आणि जेथे मानव वस्ती करतो त्या पृथ्वीवर त्याला गौरवावे. जेथे मानवाने देवाविरुद्ध बंड केले तेथे ख्रिस्ताला गौरवावे. या छोट्याशा पृथ्वीचे अस्तित्व महत्वाचे व अर्थपूर्ण वाटते. याचे एकमेव कारण म्हणजे ख्रिस्ताचा मृत्यू. अवकाश यात्री आम्हाला सांगतात की आम्ही अवकाशात एका धुळी कणाप्रमाणे आहोत, आणि आमचे हे छोटेसे विश्व पुसून टाकण्यात आले तर विश्वामध्ये त्यामुळे काही फरक पडणार नाही. ही गोष्ट अगदी खरी आहे. कोणी असे म्हटले आहे की मानव एका छोट्या ग्रहाच्या पृष्ठभागावरील एक रोग आहे. आपण अगदी तसेच आहोत. मानवाला दर्जा प्राप्त करून देणारी आणि स्वर्गाकडे पाहाव्यास लावून त्याच्याकडून ईशोपकार स्मरण करून घेणारी गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आला आणि मानवाकरिता तो वधस्तंभावर मरण पावला. हे सत्य होय, म्हणून देवाने त्याला फारच उंच केले. श्रोत्यानो, ख्रिस्ताची नम्रता फारच टोकाची होती, आणि ही नम्रता त्याने देवाच्या आज्ञेविषयी पाळली. पवित्र शास्त्र आम्हाला हा नम्रतेचा धडा शिकवून सांगते की जेव्हा आम्ही परमेश्वरासमोर नम्र होतो तेव्हा तो आम्हाला उंचावतो, जसे त्याने प्रभू येशूला उंच केले. पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय आणि 5 आणि 6 वचनात पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय 5 आणि 6 वचन.
आणि तुम्ही सर्वजण एकमेकांच्या अधीन होऊन नम्रता पांघरलेले असा. कारण देव गर्विष्ठांचा विरोध करतो, परंतु नम्र लोकास कृपेचे दान देतो. यास्तव नेमलेल्या वेळी देवाने तुम्हास उंच करावे म्हणून त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा. परमेश्वराजवळ आपली पापे कबूल करणे व ख्रिस्ताचा तारक म्हणून स्वीकार करणे एवढीच नम्रता परमेश्वर तुमच्याकडून अपेक्षित नाही, तर तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो तुमच्याकडून नम्रतेची अपेक्षा करतो. तुम्ही घेत असलेले निर्णय तुम्ही नम्रतेने त्याच्या हाती सोपवायला हवेत. तुमची बुद्धिमत्ता, तुमची विचारशक्ती यावर देवाचे प्रभुत्व असायला हवे. तुमचे हृदय व अंतःकरण त्याच्याच प्रभुत्वाखाली असायला हवे. त्याला तुमच्यासाठी योग्य काय ते समजते व तो जे काही करतो ते तुमच्या शांतीसाठी, कल्याणासाठी करतो हे तुम्ही व मी लक्षात ठेवून त्याची इच्छा आमच्या जीवनात पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायला हवी. कित्येकदा आम्ही पवित्र शास्त्राचे अध्ययन स्वतःच्या बुद्धीने करायचा प्रयत्न करतो आणि आम्हाला काहीच समजत नाही. जीवनाचे प्रश्न स्वतःच्या सामर्थ्याने व बुद्धीने सोडवायचा प्रयत्न करतो आणि त्यांना अधिक गुंतागुंतीचे करतो. आमचा आत्मविश्वास, अहंकार आम्हाला या बाबतीत परमेश्वराकडे जाऊ देत नाही. परंतु प्रभू परमेश्वर आमचे मार्गदर्शन करायला, बोध करायला सतत आमच्या सन्निहित आहे. तो स्तोत्रसंहिता 32 अध्याय आणि 8व्या वचनात म्हणतो, मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझवर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. प्रिय श्रोत्यांनो, परमेश्वराचा बोध, त्याचे मार्गदर्शन जर आपणाला हवे असेल तर नम्रतेने त्याच्याकडे जायला हवे. त्याला आपला मार्गदर्शक होण्याचे आमंत्रण आम्ही द्यायला हवे. जितके नम्रतेने आम्ही देवाजवळ आपले समर्पण करू, तितके विपुल आशीर्वाद परमेश्वर आमच्या जीवनात देतो. प्रभू येशूने वधस्तंभावरचे मरण पत्करण्या इतकी नम्रता दाखवली. यामुळे देवाने त्याला फारच उंच केले. आता त्याच्या उंच केल्या जाण्याची दुसरी पायरी आहे की देवाने सर्व नामांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. परमेश्वराने प्रभू येशूला सर्वात श्रेष्ठ असे नाव दिले. गेले रे गेले माझे आज
प्रेषित पेत्राने धर्मसभेसमोर जे भाषण केले त्यात त्याने स्पष्ट केले की तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून आपले तारण व्हायचे असे दुसरे नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. श्रोत्यानो, हे नाव किती उंच आहे, किती श्रेष्ठ आहे, ते आम्हाला शब्दात सांगता येत नाही. त्या नावाने दुरात्मे थरथर कापतात आणि त्या नावाने आम्ही संकटातून निभावून जातो. ते नाव धारण करणारा आमचा महायाजक आहे आणि तो प्रभू पित्याजवळ सतत मध्यस्थी करीत आहे. एकदा एका भूत पिशाच्यांची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यात आली, परंतु त्याला ती पटली नाही. ख्रिस्ताच्या नावाचे सामर्थ्यही त्याला सांगण्यात आले, परंतु त्याने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. कारण त्याने जर ती पूजा अर्चा बंद केली असती तर त्याचे उपजीविकेचे साधन नष्ट झाले असते असे त्याला वाटले. एकदा तो व त्याची पत्नी 200 फूट उंचीच्या टेकडीवरील पायवाटेने जात असता त्या पुजाराचा पाय घसरला आणि तो खाली पडून त्या टेकडीच्या उतारावरून घरंगळत खाली जाऊ लागला. खाली घसरताना त्याला देवाच्या सेवकाचे शब्द आठवले की संकटाच्या समयी जर ख्रिस्ताला हाक मारली तर तो निश्चित उत्तर देतो. आणि खाली पायथ्याकडे वेगाने घसरत जाता जाता त्याने येशू ख्रिस्ताचे नाव घेतले. त्याच्या पत्नीने त्याला खाली घसरून पडताना असहायतेने पाहिले आणि तिला एकदम त्या देवाच्या सेवकाचे ख्रिस्ताविषयीचे शब्द ऐकू आले. आपल्या पतीचा प्राण वाचावा म्हणून तिने ताबडतोब येशूचा धावा सुरू केला आणि ती टेकडीवरून खाली धावत आली. तिच्या पतीजवळ पोहोचली या भीतीने की तो आता गतप्राण झाला असेल, पण तसे काही झाले नव्हते. 200 फुटांवरून खाली दगड धोंड्यावरून घसरून खाली कोसळूनही त्या पुजाराला खरचटण्याशिवाय काही जखमा झाल्या नव्हत्या. हा एक चमत्कारच होता आणि दोघांच्याही एकदम लक्षात आले की त्यांनी केलेला ख्रिस्ताचा धावा ख्रिस्ताने ऐकला होता. हा एकच अनुभव नाही श्रोत्यानो, देवाच्या अनेक लोकांना हा विलक्षण सुंदर अनुभव आलेला आहे. त्या नावात सामर्थ्य आहे आणि ते सर्वश्रेष्ठ आहे. आमच्या संपूर्ण जीवनाला तृप्ती व आनंद देणारे ते अतुलनीय नाम आहे. या नावाचा दुरुपयोग करणे व या नामाने शपथ वाहणे एक पाप आहे. एक दिवस एका वैमानिकाने नुकतेच विमानातून बाहेर पाऊल ठेवले आणि विमानामध्ये बॉम्ब स्फोट झाला. तो विमान जमिनीवर उतरू शकला हा एक चमत्कारच होता. तो त्या विमानाच्या आसपास जमलेल्या गर्दीत उभा राहून सतत ख्रिस्ताचे नाव घेऊ लागला. मला माहीत नाही की तो ते अकारण घेत होता की काय. तसे जर असेल तर देव त्याच्यावर दया करो. मला आशा आहे की त्याची ती प्रार्थना होती. प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव सर्व नावापेक्षा या जगातील सर्व महान व्यक्तींच्या नावापेक्षा श्रेष्ठ केले जाईल आणि ते गौरवातील देवदूतांच्या नामापेक्षा उंचावले जाईल. प्रभू येशूचे नाव आम्हाला विसावा देते. ते आमच्या कष्टाचा व दुःखाचा भार दूर करते. ते आम्हाला शांती देते. त्या नामाच्या उच्चाराने दुरात्मे दूर पळून जातात. कारण हे नाव ज्याने धारण केले तो देव जो पुत्र तो आहे. आकाशाखाली पृथ्वीवर त्याचे नाव सर्वात उंच, सर्वात मोठे आहे आणि त्या नावाद्वारेच आम्हाला देवपित्याजवळ जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. यहुदी विश्वात नाव म्हणजे एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण व्यक्तिमत्व होय. म्हणजे येशू ख्रिस्त एक नुसते नाव नाही, तर प्रभू येशूचे संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचे सामर्थ्य, त्याची करुणा, त्याचे प्रेम होय. कदाचित श्रोत्यानो, तुम्ही या नामाचा अजूनपर्यंत अनुभव घेतला नसेल तर आजच त्या नामात प्रभू परमेश्वराकडे या. अनुभव घ्या आणि पहा की पुनरुत्थित ख्रिस्त जिवंत आहे आणि त्याच्या नामात आम्ही जे काही मागतो, अर्थात त्याच्या इच्छेनुसार, ते तो आम्हास दिल्याशिवाय राहत नाही. आता आपण पुढचे वचन पाहूया, 10वे वचन. यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे. या वचनामध्ये ख्रिस्ताला उंचावण्याच्या 3 पायऱ्या आहेत. आपण वाचले येशूच्या नामाने. श्रोत्यानो, येशू म्हणजे तारणारा. त्याचा बेथलेहमात जन्म होण्यापूर्वी त्याच्याविषयी देवदूत काय म्हणाला ते आम्हाला मत्ते शुभवर्तमान 1 अध्याय आणि 21व्या वचनात वाचायला मिळते. मत्ते शुभवर्तमान 1 अध्याय 21वे वचन. तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकांस त्यांच्या पापापासून तारेल. आता याच अध्यायातील 22 व 23 वचनांमध्ये त्याच्याविषयीच्या भविष्यवाणीचा संदर्भ आहे. ही वचने सांगतात, हे सर्व यासाठी झाले की प्रभूने संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की पहा,
कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याला इमॅन्युएल म्हणतील. या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव असा आहे. पवित्र शास्त्रात असे कोणतेही वचन नाही की जेथे येशूला इमॅन्युएल म्हटलेले आहे. कुमारी गर्भवती होईल या वचनाविषयी माझ्या मनात काही किंतु नाही. तो देव असल्याने तो मानव म्हणून जन्मल्याशिवाय, चमत्काराने झालेल्या जन्माशिवाय मानवी कुटुंबात कसा प्रवेश करू शकला असता? म्हणून त्या वचनाविषयी माझ्या मनात काही शंका नाही. परंतु त्याला इमॅन्युएल असे म्हणतील या वचनामुळे समस्या निर्माण झाली. तुम्ही म्हणाल की मग याचा अर्थ असा का की ती भविष्यवाणी पूर्ण झाली नाही? तसे नाही. तुम्हाला कल्पना करता येणार नाही एवढ्या सुंदर रीतीने ही भविष्यवाणी पूर्ण झाली. देवदूत म्हणाला, तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच त्याच्या लोकांना त्यांच्या पापापासून तारेल. आता यावर नीट विचार करा. तुम्ही दुसऱ्या कोणत्या माणसाला येशू म्हणू शकत नाही, कारण तो स्वतःचे तारण करू शकत नाही. तुम्ही स्वतःलाही येशू म्हणून घेऊ शकत नाही, कारण तुम्ही स्वतःचे तारण करून घेऊ शकत नाही. लक्षात घ्या की आपण सर्व एकाच नावेतले प्रवासी आहोत. मानवी कुटुंब आज बोटीवर आहे जी बुडत आहे. जर त्या बोटीतल्या प्रवाशांना वाचवणारा कोणी तारक असेल तर तो बाहेरून येणारा हवा, कारण बोटीतली कोणतीच व्यक्ती बोटीतल्या लोकांना वाचवू शकत नाही. बोटीच्या वरच्या मजल्यावरचे खालच्या मजल्यावरच्या लोकांना वाचविण्याची इच्छा करतात, पण फायदा काहीच नाही, कारण वरचा मजलाही बुडत आहे. त्यांना वाचवणारी जीवनदोरी कुठून तरी बाहेरून यायला हवी. कोणी मानव त्यांना वाचवू शकत नाही. आपण वाचले की तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापापासून सोडवेल. तो लोकांना त्यांच्या पापांपासून कसा वाचवू शकेल? तो त्यांना वाचवू शकेल कारण तो इमॅन्युएल म्हणजे आमच्या सन्निध देव आहे. त्याने देवदूताचे नव्हे तर मानवाचे स्वरूप धारण केले. तो इमॅन्युएल आहे. तो देव आमच्या सन्निध आहे आणि तो तसा असल्यामुळे त्याला येशू म्हटल्या जाईल. आणि परमेश्वर त्याच्याविषयी म्हणतो की तो पृथ्वीवर आला तेव्हा त्याचे जे नाव होते ते नाव मी इतर सर्व नावापेक्षा श्रेष्ठ करेन. आता देवाने त्याला उंच कसे केले आहे त्याची 4थी पायरी पहा. पवित्र शास्त्र सांगते, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे काही आहे त्या प्रत्येकाने येशूच्या नावाने गुडघे टेकावे. तसेच 5वी पायरी म्हणजे पृथ्वीवर जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे. याचा अर्थ असा की तो स्वर्ग आणि पृथ्वी यातील जे सर्व आहे त्यांचा प्रभू होईल. परमेश्वराने ख्रिस्ताला इतके पुष्कळ उंच केले. आणि 6व्या पायरीवर आपण वाचतो की जे काही पृथ्वीखाली आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे. या वचनाचा उपयोग रेस्टिट्युशनॅलिस्ट्स या लोकांनी आपल्या सिद्धांताला आधार देण्यासाठी केला. त्यांचा सिद्धांत हा आहे की सरते शेवटी सर्वांचे तारण होईल. हा एक संप्रदाय होता व या संप्रदायाच्या एका वक्त्याने एके ठिकाणी असे विधान केले की एक दिवस सैतान आणि यहूदा इस्करियोत स्वर्गाच्या रस्त्यावर चालताना दिसतील, कारण शेवटी सर्वांचेच तारण होणार आहे. श्रोत्यानो, हे दुर्दैव आहे की त्याने या विधानासाठी आधार म्हणून या वचनाचा उपयोग केला. परंतु या वचनाची जर कलसेकरास पत्र याचा 1 अध्याय 20 वचन याबरोबर तुलना केली तर त्याचा खरा अर्थ समजेल. लक्षात घ्या की पृथ्वीखाली जे काही आहे ते येशूच्या नावाने गुडघे टेकेल हे फिलिप्पिकरास लिहिलेल्या पत्रातले वचन ख्रिस्ताच्या प्रभुपदाविषयी आहे. तो उतारा ख्रिस्ताच्या प्रभुपदाविषयी आहे आणि त्या संदर्भात स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल असे म्हटले आहे. आता गुडघा टेकणे म्हणजे तारण होणे नाही. कलसेकरास पत्र 1 अध्याय 20 वचन सांगतं, आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्याद्वारे शांती करून तद्वारे सर्व ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करणे हे पित्याला बरे वाटले. हे वचन प्रभू येशूच्या प्रभुपदाविषयी बोलत नाही, परंतु ते ख्रिस्ताच्या समेटाच्या कार्याविषयी, सुटकेच्या कार्याविषयी बोलते. या ठिकाणी नरकाचा समेट घडवून आणला असे म्हटलेले नाही, नरकाशी शांती केल्याचे सांगितलेले नाही, तर स्वर्गातील व पृथ्वीवरील गोष्टींविषयी सांगण्यात आले आहे. पृथ्वीखालील गोष्टींचा उल्लेख करण्यात आलेला नाही, कारण हे वचन तारणाविषयी आहे आणि नरकात किंवा नरकाकरिता तारण नाही. परंतु ही दोन्ही वचने एकत्र ठेवून वाचली तर ही गोष्ट स्पष्ट होते की नरकातले ख्रिस्ताच्या समोर गुडघे टेकतील म्हणजे ते तो प्रभू आहे हे मान्य करतील.
यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली जे काही आहे त्याने येशूच्या नावाने गुडघे टेकावे. परमेश्वर पिता आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. रिक्त या शब्दासाठी ग्रीक शब्द आहे केनो. आजचा प्रश्न, येशू या नावाचा अर्थ काय आहे? ए. सामर्थ्य, बी. देव, सी. कृपा, डी. तारणारा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, यात काहीच शंका नाही की देवाने येशूला सर्वोच्च अधिकार आणि सन्मान दिला. त्याचे नाव इतर सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ केले. परंतु त्यामागे येशूची नम्रता आणि आज्ञापालन आहे, हे आम्ही कधीच विसरू नये. येशूने दैवी स्वभावाशिवाय सेवा आणि शेवटी त्यागाचे जीवन जगणे निवडले. याचे महत्त्व आहे. प्रियांनो, आज आमच्या समोर प्रश्न आहे की काय आम्ही आमच्या जीवनामध्ये येशूला सर्वोच्च स्थान दिले आहे? काय आमचा गुडघा त्याच्या नावाने टेकला जातो? आपण विचार कराल काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा. यावेळेस तू आम्हाला एकत्रित केलेला आहेस तुझ्या चरणांपाशी. प्रभूजी, तू आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे आणि म्हणून आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझे मनापासून आभार मानतो. प्रभूजी, तुझं हे मार्गदर्शन आम्ही स्वीकारावं आणि प्रभूजी दृढतेने आमच्या जीवनामध्ये आम्ही वाटक्रमण करावी, म्हणून प्रभूजी आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागतो. दरवेळेस तू आम्हाला हे सहाय्य पुरवतोस. आम्ही तुझे आभारी आहोत. होय बापा, आमच्यातील अशक्तपण तू काढून टाक. तुझ्यामध्ये आम्हाला तू सशक्त आणि बलवान असं बनव आणि आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं आणि तुझं गौरव होत राहू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे, म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.